तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा पहिला लेसन जो आहे आणि तो आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न. आता लक्षात घ्या, उतारा व त्यावर आधारित प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये म्हणजे तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला जातो, ज्यामध्ये एक परिच्छेद दिला जातो आणि त्यावरती 3 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न? 3 प्रश्न. लक्षात घ्या. आता बघा, मग हा उतारा कसा सोडवायचा? एकदम बेसिक की दिलेला उतारा सर्वप्रथम काय करायचा आहे, तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. कसा वाचायचा आहे? काळजीपूर्वक. त्यानंतर बघा, उतार्यात आलेल्या घटना, संवाद आणि आशय या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहे, समजून घ्यायच्या आहे. कोणत्या घटना आल्या, कोणता आशय आला किंवा कोणता समानार्थी विरोधार्थी शब्द आलेला आहे, तो अगोदर आपण समजून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, उतार्यात आलेले वाक्प्रचार, म्हणी, जोड शब्द इत्यादी बाबीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि त्यानंतर विचारलेला प्रश्न अगोदर नीट वाचायचा आहे. बहुधा लक्षात घ्या, बहुधा प्रश्नच आपल्याला समजत नाही आणि आपण त्याचं उत्तर द्यायला सुरुवात करतो. अगोदर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, आपणे आप 50% तुम्हाला उत्तर त्यामध्ये मिळून जातं. त्यानंतर बघा, उतार्याच्या मांडणीप्रमाणे क्रमवारी प्रश्न विचारले जातील असं नाही. काही प्रश्न खाली असतात, काही वर असतात, काही मधोमध असतात. त्यामुळं क्रमवारी परिच्छेदामध्ये प्रश्न विचारले जात नाही. त्यानंतर बघा, आशयाप्रमाणेच व्याकरणावरही प्रश्न कधी कधी विचारले जाऊ शकतात, जास्त नाही. आणि उतार्यावर किमान किती प्रश्न विचारले जाऊ शकतात? 3 प्रश्न. लक्षात घ्या, 3 प्रश्न विचारले जातात आणि त्याला मार्क असतात 6 गुण. किती गुण? 6 गुण. कारण एका प्रश्नाला मराठीच्या पेपरला 2 मार्क असतात. इथपर्यंत क्लिअर? चला तर मग आपण पॅरेग्राफ बघूया. काय बघूया? पॅरेग्राफ या ठिकाणी बघूया. ठीक आहे. आता एकदम गोलीगत तुम्ही समजून घ्यायचं. समजलं नाही तर विचारायचं आहे. ठीक आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती 2021 ला एक प्रश्न विचारला गेला होता, त्यावरती आधारलेला एक छोटासा पॅरेग्राफ आहे. दिसतोय तुम्हाला? दिसतोय ना? आता बघा, पॅरेग्राफ आपण अगोदर काय करूया, वाचून घेऊया. मग बघा, माणसाच्या गरजा 2 प्रकारच्या असतात. एक आर्थिक आणि दुसरी सामाजिक. हे 2 घटना मला विशेष वाटतात. त्यानंतर पैसा, सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात. ह्या ज्या गोष्टी आहे, पैसा, सुख, सत्ता आणि काय ते प्रतिष्ठा, हे पहिल्या प्रकारात येतात. आता दुसरा प्रकार बघा, दुसऱ्या प्रकारामध्ये सचोटी, ज्ञान, न्याय, खेळीमेळीने वागणे, त्यानंतर सहानुभूती, दुसऱ्याचे नीट समजून घेणे, निपक्षपातीपणा, सेवा इत्यादी गोष्टी येतात. दुसऱ्यामध्ये काही उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येतात. बरोबर आहे. पण मनाचे व हृदयाचे समाधान, सुख व शांती, सद्भाव व सदिच्छा या गोष्टींना काय करतात, बाजारात मिळत नाहीत. आणि मग धनाच्या राशी ओतल्या तरी त्या लाभत नाही. आणि याच गोष्टी सर्वांना हव्या असतात. आपण आधी माणूस आहोत म्हणून सौंदर्याचे प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी आपल्याला आकर्षित करीत असतात. म्हणून आपण समाधान व मनाचे स्वातंत्र्य यालाच काय द्यायला हवे, महत्त्व द्यायला हवे. आता बघा, लक्षात घ्या, हे मुद्दे काय झाले आपण म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आता पुढे बघा, आता याच्यावरती प्रश्न आहे. 3 प्रश्न दिले आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, आपण काही त्याच्यावरती काय केलेलं आहे, अंडरलाईन केली. प्रश्न काय सांगतो की सत्ता ही कोणत्या प्रकाराची गरज आहे. मग सत्ता ही कोणत्या प्रकाराची गरज आहे? कोणती आहे? आर्थिक. त्यानंतर अप्परभाव या शब्दाचा कोणता विरोधार्थी शब्द वरील उतार्यात आला आहे? कोणता? अपर भाव.
मग बघा एक लक्षात घ्या, परिच्छेद सोडवत असताना किंवा कवितेवर आधारित प्रश्न देखील सोडवत असताना यासाठी तुम्हाला समानार्थी, विरोधार्थी, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह हे जे आहे हे प्रकरण तुम्हाला व्यवस्थित पाठ करून घ्यावे लागतील. मग आता बघा अपरभाव या शब्दाचा कोणता विरोधार्थी शब्द वरील उतार्यात आला आहे, तर अपरभाव शब्दाचा अर्थ आहे निपक्षपातीपणा. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते? काय आहे? उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते? दुसऱ्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे. मग दुसऱ्याचे नीट समजून घ्यावं तर लागतंच. पैशाने सुख मिळवता येते आणि न्याय ही सामाजिक गरज आहे. आणि बघा चौथा मुद्दा आहे आपला की काही वस्तू मोबदला देऊन मिळवता येतात. तर मग बघा पैशाने सुख मिळवता येते. हे ऑप्शन क्रमांक कितवर आहे? 2. कितवं? दुसरं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर बघा पुढचा परिच्छेद तुमच्या समोर आहे. चला दुसरा पॅरेग्राफ क्रमांक 1 तुमच्या समोर आहे बघा. आता याला सुद्धा आपण काय करू, त्याच पद्धतीनं अगोदर वाचून घेऊ. ठीक आहे, एकदम सोपा असा आहे, बेसिक पद्धतीनं घ्यायचा आहे. की बघा लक्षात घ्या, हत्ती गेला माणसाकडे, तो म्हणाला तुम्ही जाळण्यासाठी काय केली, झाडं तोडली, नवी झाडे का लावली नाही. माणूस म्हणाला आमच्या हातून काय झाली, चूक झाली, आमची चूक आता कळाली, उगाच झाडे तोडली, नवे झाडे लावली नाहीत, म्हणून ढग थांबत नाही, पाऊस मुळी पडत नाही. कशामुळे पाऊस पडत नाही? झाडं तोडल्यामुळे. आता आम्ही असे करू की जंगल तोडणे काय करू, बंद करू आणि सगळीकडं रोपे लावू. जंगल तोडणे काय करू, बंद करू, सगळीकडं रोपे लावे, घाम गाळून काम करू, रोपाची चांगली निगा राखू, नुसतं लावणार नाही तर त्याची निगा सुद्धा राखू, जंगल झाडाने भरून काढू आणि झाडामुळं काय नांदेल, मग गारवा नांदेल. लक्षात घ्या, झाडं लावल्यामुळं काय होईल, गारवा नांदेल आणि गारव्यामुळं काय होईल, पाऊस पडेल, पावसामुळं डोह भरेल, डोहात खूप डुबायला मिळेल, धरणात पाणी भरेल, पाण्यामुळं वीज मिळेल आणि विजेमुळं यंत्र चालतील, उद्योगधंदे वाढतील आणि जिकडं तिकडं सुख नांदेल, आबादी होईल. मग आता बघा की प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे. मग तो काय आहे बघा, थोडंसं बारीक करतोय मी. दिसतंय तुम्हाला आता तिन्ही पण दिसत आहे. ठीक आहे, आता बघा माणसाच्या हातून कोणती चूक झाल्याचे हत्तीने माणसाला सांगितले. आता बघा आपण एक बेसिकली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की परिच्छेद सोडत असताना किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असताना 4 पर्यायापैकी 2 पर्यायाचा त्याच्यासोबत काही संबंध राहत नाही. मग आता पहिले तुम्हाला सांगतो की प्रश्न काय, माणसाच्या हातून कोणती चूक झाल्याच्या हत्तीनं सांगितले. कोणाला? माणसाला. माणसाने उगाचीच नवी झाडं तोडली, वाटतंय असं उत्तर असावं. माणसाने जळण्यासाठी झाडं तोडली, वाटतंय. माणसाने उद्योगधंदे वाढवले हे, आणि माणसाने उगाच झाडे वाढू दिली. हे 2 ऑप्शन तर नाहीये सेट. हे 2 ऑप्शन आहे का? नाही. हे पहिले कट करा, याला पहिले काटाकाटी करा आणि नंतर मग माणसाने उगाचच नवी झाडे लावली. अरे माणसाने नवी झाडं उगाचच लावली नाही ना भाऊ, हे तर नसणार आहे. मग माणसाने काय केली? उत्तर येतंय 2. काय येतंय उत्तर? 2. पहिले काटाकाटी शिका, सोपं एकदम. आता बघा उतार्यातील वर्णनानुसार पुढील पैकी चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे. मग एक बघा, झाडामुळं गारवा निर्माण होऊन पाऊस पडेल, राईट वाटतंय. काय वाटतंय? राईट. त्यानंतर बघा पावसामुळं धरणात पाणी भरून डुबायला मिळेल, हे विधान सुद्धा कसं आहे? राईट आहे. पाण्यामुळं वीज निर्मिती होईल, थोडंसं 50-50 वाटलं मला, पण तरी त्याला वेजून. विजेमुळं उद्योगधंदे वाढतील. आता क्या बात है यार, विजेमुळं काय होईल? उद्योगधंदे वाढतील. आता गेस करा बरं यामध्ये कोणतं उत्तर असेल?
हा काय आहे, पावसामुळं धरणात पाणी भरून डुबायला मिळेल. त्यानंतर बघा, खूप कष्ट करणे. खूप कष्ट करणे या शब्दाचा म्हणजे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? मग निगा राखणे, अरे हे नाहीच ना भाऊ, निगा राखणे नाही. आबादी आबाद होणे, घाम गाळणे, भरून काढणे आहे का? दोन मध्ये निवडायचंय. मग या दोन पैकी कोणतं निवडणार? समजतंय का? एकदम गोलीगत समजतंय ना? तर बघा, आता पुढचा पॅरेग्राफ आपण बघतोय. कोणता? पुढचा. आता एकदम छोटासा आहे बघा. काय आहे? एकदम छोटासा आहे. काय झालं? ठीक आहे, बघा पुढचा पॅरेग्राफ. कारण मी एवढं कष्ट घेऊन अठ्ठावन्न चालू आहे ना रे, कट करतो. बघा रे, पॅरेग्राफ क्रमांक 2 कोणता आहे? पॅरेग्राफ क्रमांक 2 आता आपण काय करतोय? अभ्यासतो आहोत. स्कॉलरशिप साठी बेस्ट लेक्चर आपण आता सुरू करतोय. लक्षात घ्या, यापेक्षा सर्व नोट्स वगैरे सर्व गोष्टी व्याकरणाच्या आपण एकदम व्यवस्थित घेणार आहोत. बघा, पॅरेग्राफ क्रमांक म्हणजे उतारा क्रमांक 2 आता आपण बघतोय. किती? 2. उतारा क्रमांक 2 आपण अभ्यासतो आहोत. मग आता उतारा क्रमांक 2 मध्ये बघा, ज्योतिराव फुले. काय? ज्योतिराव फुले पुणे येथे राहत. कुठे राहत? लक्षात घ्या, ज्योतिराव फुले पुणे येथे राहत. ते गोरगरीब लोकांची काय करत? सेवा करत. बरोबर? लक्षात घ्या, ज्योतिराव फुले कुठे राहत? पुणे. ते कोणत्या लोकांची? गोरगरीब लोकांची सेवा करत. सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते. ज्ञान मिळाले की काय होतं? गरिबी दूर होते. माणूस विद्येने मोठा होतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? शिकलं पाहिजे असं ते सांगत. ज्योतिरावांचे पत्नी म्हणजे सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. काय नव्हत्या त्या? शिकलेल्या नव्हत्या. आता बघा, ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत, एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो. एक पुरुष शिकला तो काय होतो? एकटा शहाणा होतो. पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं. मग आता बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे. कोणाच्या शिकण्यामुळं सगळे कुटुंब शहाणे होते? कोणाच्या? अरे पुरुषाच्या नाही सेठ, मुलांच्या नाही, समाजाच्या नाही, तर उत्तर काय येत आहे? स्त्रीच्या. पुढचा प्रश्न बघा, ज्या कारणासाठी सर्वांनी शिकले पाहिजे असे ज्योतिराव फुले यांना वाटते, त्यात पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? तर बघा, माणसांनी लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. बरोबर आहे. त्यानंतर बघा, त्याची गरिबी दूर होते. माणूस विद्येने मोठा होतो. माणसाला ज्ञान मिळते. आता सांगा मला उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर फर्स्ट, माणसांना लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. त्यानंतर बघा, जसे गोर गरीब तसे दीन आणि काय असणारे? अरे रात्र नाही, गरीब नाही, लाचार पण नाही, दुबळे. दीन दुबळे. समजताय? ओके, चला, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. काय आहे? तुम्हाला समजणं गरजेचं आहे. चला, पुढचा पॅरेग्राफ घेतोय मी. बस झालं म्हणजे? नाही हो, चालू आहे. अरे चालू आहे ते, जाऊ द्या ना. हा, पुढचा पॅरेग्राफ बघा. एकदम समजतंय ना तुम्हाला? आता तुम्ही वाचा बरं तुमच्या मनातल्या मनात.
वाचलं? वाचलं का? वाचलं ना? वाचलं का? प्रश्न आहे सुट्टीच्या दिवशी काय करावे? कुठं आहे रे? कुठं शोधता येईल? लास्ट पॅरेग्राफ मध्ये आहे. सुट्टीच्या दिवशी काय करावे? लोळत पडण्यापेक्षा माणसाने कशात रमून जायचंय? छंदात रमून जायचं आहे. मग असं कुठं आहे? आथरुणावर नाही, आरामात नाही, सतत काम करत करावे हे पण नाही. आणि उत्तर येत आहे आपलं 4. आता पुढचा प्रश्न, आळसात वेळ दवडल्यास काय होते? शोधा बरं. गोलीगत सापडायला पाहिजे. गोलीगत सापडायला पाहिजे. आळसात वेळ दवडल्यास काय होतं? आहे की इथं? आळसात वेळ दवडला तर आपले इच्छित काम पूर्ण होत नाही, आपले छंद पूर्ण होत नाही, हेकटे रविवारची सुट्टी वाया जाते, 6 तास झोप जाते. तर याचं उत्तर येत आहे ऑप्शन क्रमांक 1. आपण ठरवलेलं काम काय होणार नाही? पूर्ण होणार नाही. म्हणजेच काय? आपले इच्छित काम पूर्ण होत नाही. पुढचा बघा प्रश्न, प्रत्येकाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे? मग प्रत्येकाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? मग कुठं आहे रे? कुठं? काळ सतत पुढे जात असतो. प्रत्येकाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? भरपूर विश्रांती घेतली पाहिजे. हे तर नाही आहे बा, मी याच्या सोबत जाणार नाही. सतत काम केले पाहिजे असे नाही, मी याच्या सोबत सुद्धा जाणार नाही. काळ व्यर्थ दौडू नाही, थोडस वाटतंय मला, आणि आपला स्वार्थ साधला पाहिजे, मी याच्या सोबत जाणार नाही. आणि माझं उत्तर सापडलं मला ऑप्शन नंबर 3. आता पुढे इथपर्यंत क्लिअर आहे बाळांनो? इथपर्यंत क्लिअर का? काही अडचण? मग बघा, आता एकदम गोलीगत तुम्हाला हा पॅसेज सोडवता यायला पाहिजे. आपल्या झेंड्याचा मधला भाग कसा आहे? पांढरा. त्याचा अर्थ काय? मग पांढरा रंग हा प्रकाशाचा, सत्याचा आणि साधेपणाचा निर्देशन आहे. या झेंड्यावरील अशोक चक्र काय सांगते? तर ते सद्गुणाची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. काय? चक्र म्हणजे गती. आणि हे चक्र सांगते की गतिमान राहा. कसं राहा? गतिमान राहा. डबक्यात अडकून पडू नका. काय पडू नका? डबक्यात अडकून पडू नका. झेंड्यावरील केसरी रंग त्यागाचा आणि कशाचा आहे? नम्रतेचा निर्देशक आहे. हिरवा रंग म्हणजे हरित श्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून आपण सेवावृत्तीने व निरहंकारपणे पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. मग बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, आपल्या राष्ट्रध्वजावरील चक्र आपल्याला कोणत्या 2 बाबी सांगते? आता चक्राचं कुठं वाचलं रे आपण? इथं कुठं तरी बघा, आहे का? आहे ना? आहे ना इथं? हा. तर चक्र म्हणजे गती. तर मग बघा, आपल्या राष्ट्रध्वजावरील चक्र आपल्याला कोणत्या 2 बाबी सांगते? तर आपले वर्तन सत्याचे राहू देत, इतरांसाठी त्याग करा, सतत खरेपणाने वागा, सतत गतिमान राहा. मग मी तुम्हाला काही ऑप्शन कट करून देतो, नंतर शोधा. की इतरांसाठी त्याग करा हे ऑप्शन नाहीये. हा, आता तुम्ही सांगा बरं काय उत्तर येईल? काय? सेट जशाल तसं आलं ना होय. काय राहायचंय? चक्र सांगते की गतिमान राहा, हे नाहीये. त्यानंतर पुढे बघा, पृथ्वीवर स्वर्ग केव्हा अवतरेल? कुठेतरी इथंच बघा, हे भार सापडलं का? मग बघा, पृथ्वीवर स्वर्ग केव्हा अवतरेल?
मग आपण काय केलं पाहिजे? अरे हे नाहीये, हे पण नाहीये, आपला राष्ट्रध्वज सतत फडकत ठेवल्यास पण नाहीये, त्यानंतर आपण सतत कार्यरत राहिल्यास पण नाहीये, धर्माने व सत्याने वागल्यास पण नाहीये. उत्तर आहे सेवा वृत्तीने व निरहंकारपणे राष्ट्रध्वजाखाली. हे बघा पुढं, समजलं? पुढील जोड्यातील चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. अशोक चक्र. अशोक चक्र काय दर्शवतं? काय आहे? झेंड्यावर अशोक चक्र काय सांगते? ते सद्गुणाची. कशाची? सद्गुण आणि गतीचा आहेच ना भाऊ. हे बघा सद्गुण, बरोबर आहे, सद्गुण आणि गतीचं निर्देशक. त्यानंतर बघा थोडस वरती घेऊ मी याला. बघा पांढरा रंग सत्तेचे व साधेपणाचे निर्देशक आहे. हे बरोबर आहे, याला काही चॉलेंज नाही. त्यानंतर हिरवा रंग सेवावृत्तीने निरहंकारपणाचे निर्देशक, त्यागाचे व नम्रतेचे. मात्र हे उत्तर काय आहे? चुकीचं आहे. गतीचं निर्देशक नाहीये ते. अशोक चक्रात आहे गतीचं. समजलं ना? इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर का? बघा आता पुढचा एक पॅरेग्राफ तुमच्या समोर आणतोय मी, 5वा. एकदम छोटासा आहे आणि तो पॅरेग्राफ तुम्हाला यायला हवा. वाचा बरं. तो पॅरेग्राफ तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. झाला? चलो ओके. वाचला तुम्ही सर्वांनी? बघा आता प्रश्न आहे तुमच्या समोर, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. मग चुकीचा कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी, कोणतीही गोष्ट काय करण्यासाठी? साध्य करण्यासाठी. मग तो विषय नीट समजून घेतला पाहिजे, बरोबर आहे का? त्यानंतर त्या विषयाची गोडी लावून घेतली पाहिजे. कुठंतरी असेल ना रे? कुठे आहे? 2 नंबरच्या लाईन मध्ये एक अमूल्य विषय मला समजत नाही किंवा मला त्या विषयाची गोडीच नाही असे न म्हणता नकार कारण शोधून काढले. इच्छा असली की मार्ग सापडते म्हणून आपण कष्ट करण्याची वगैरे. आता बघा गोडी न लागण्याचे कारण शोधून काढले पाहिजे. सतत यशाची काळजी घेतली पाहिजे. माझ्या मते मी जाईल याच्या सोबत, तुम्ही रे, बरोबर आहे का? कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मला त्या विषयाची गोडीच नाही असे न मानता त्याची कारणे शोधून काढली पाहिजे. काय केलं पाहिजे? कारण शोधून काढली पाहिजे. समजतंय का? त्यानंतर बघा इच्छा असेल तर काय घडते? कुठेतरी पाहिलं रे मी, ते सापडायला पाहिजे. तुम्ही आत्ता वाचलं, इथं कुठेतरी आहे का? इच्छा असेल तर मार्ग सापडतो. मग काय येईल रे? कष्ट करता येते. हे कट आहे, हे कट सेट. परमेश्वर भेटू शकतो, कट येते, पण पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. यशाचा पाठपुरावा करता येतो. पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. बरोबर आहे ना? गोलीगत आहे ना एकदम? पुढे बघा वरील उतार्यासाठी कोणता शीर्षक योग्य ठरेल या पैकी? याला काय टायटल देता येईल? इच्छा देते मार्ग, प्रयत्नांती परमेश्वर, यशाची खात्री. हे नाहीये, हे नाहीये. प्रयत्नाचा पाठपुरावा पण नाही. 2 पैकी तुम्हाला निवडायचा आहे. इच्छा तेथे मार्ग नाही तर प्रयत्नांती परमेश्वर. गोलीगत समजला? चलो ओके. आता पुढचा